नमस्कार. नीलम टॉक शोच्या रसिक प्रेक्षकांचे नीलम टॉक शोमध्ये मनापासून स्वागत. निर्मिती, चित्रण, संकलन, संपादन सौ नीलम अजयसिंह राजपूत. साताऱ्यातील सुप्रसिद्ध मुलाखतकार, पत्रकार, समुपदेशक तसंच स्पर्श फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ नीलम अजयसिंह राजपूत. आजच्या नीलम टॉक शोमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार. नीलम टॉक शोमध्ये मी नीलम राजपूत आपलं मनापासून स्वागत करते. तुमच्या हा बोर्ड बघितल्यावर लक्षात आलं असेल, माय माऊली नर्सिंग केअर सेंटर. किती 2 वर्ष सुरू होऊन झाले याला केअर सेंटरला. त्याबद्दल थोडीशी आजच्या नीलम टॉक शोमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. तुम्ही पाहताय नीलम टॉक शो. नमस्कार. नीलम टॉक शोमध्ये मी नीलम राजपूत आपलं मनापासून स्वागत करते. माय माऊली, नावातच माय पण आणि मायेचीच माऊली, आईचीच सावली आणि माऊली असं रुग्णसेवा ही ईश्वर सेवा म्हणणारे सीमा यादव आणि प्रतीक गायकवाड हे दोघं माझ्यासोबत आहेत आजच्या नीलम टॉक शोमध्ये. आणि माय माऊली नर्सिंग केअर सेंटर याला 2 वर्ष यांनी 2 वर्षापूर्वी सुरू केलं. आणि आता मी बघते ना, दोघांना पण एवढं मनापासून ते पेशंटचे म्हणता येणारच नाही, कारण त्यांनी नाव देतानाच माय माऊलीच दिले. त्यामुळे आपल्या मायसारखं त्या पेशंटच्या सर्वांची म्हणजे आजोबा असू दे, आजी असू देत किंवा इतरही पेशंट असू देत, त्यांची अगदी आपल्या स्वतःच्या आईची जशी आपण काळजी करतो, जशी सेवा करतो, तसेच हे दोघं सेवा करताना आपल्याला इथे दिसत आहे. तर नीलम टॉक शोमध्ये तुमच्या दोघांचं अगदी मनापासून खरंच स्वागत करते. खरंच म्हणजे मला शब्द नाही आहेत तुमच्या कामाकडे बघून, कारण क्वचितच लोक असतात की समाजाच्या देण्या आहे आपण हे समजून मनापासून हा भाव मनात ठेवतात की आपण सेवा करायची. कारण नर्सिंगच्या क्षेत्रात खूप जण खरंच मनापासून ते सेवा करतच असतात. पण सीमा यादव कशी सुचली ही संकल्पना, माय माऊलीची संकल्पना कशी सुचली की आपण नर्सिंग केअर टेकर सेंटर हे सुरू करावं? नमस्कार मॅडम. नमस्कार. तुम्ही आमच्या सेंटरला व्हिजिट देण्यासाठी आलात, आमच्या कामाची दखल घेतली, त्याबद्दल पहिल्यांदा तुमचे मनपूर्वक आभार. विषय असा आहे, नर्सिंग केअर सेंटर माझं नर्सिंग झाल्यानंतर ज्यावेळेला मी प्रॅक्टिकलमध्ये हॉस्पिटल फील्डला जॉब करायला लागले, त्यावेळेला पेशंटशी जवळून संबंध आला. हॉस्पिटलच्या उपचारानंतर पेशंटला ज्या गोष्टींची गरज असते, जी की नर्सिंग केअरची, ती प्रॉपर न झाल्यामुळे डिस्चार्जनंतरसुद्धा काही दिवसात पेशंट वेगळ्या कंप्लेंटसाठी परत ॲडमिट व्हायला लागली, की जी केअर त्यांनी घरी घेतली असती अथवा नर्सिंग स्टाफनी घेतली असती तर पेशंटवरती ती वेळ आली नसती. ह्या गोष्टी वारंवार बघण्यात आल्यामुळं माझी इच्छा झाली की आपण हीच सेवा स्वतःचं सेंटर सुरू करून कमी दरात चालू करू शकतो. एक भाग म्हणजे पेशंट चुकीच्या ट्रीटमेंटमधून फ्रस्ट्रेट होणार नाहीत आणि त्यांना गरजेची गोष्ट कमी चार्जेसमध्ये भेटून जाईल, जी की सेवेच्या रूपात, जी आता मी माय माऊली सेंटरमध्ये 2 वर्ष झालं देत आहोत. शिक्षण काय झालं? माझं 12वी आणि नर्सिंग झालेलं आहे. सर, तुमचं नीलम टॉक शोमध्ये स्वागत आहे. प्रतीक गायकवाड सर, म्हणजे मॅडमनी सुरू केले त्याला तुम्ही साथ दिली, म्हणजे दोघांची संकल्पना. तुमचं पण शिक्षण काय झालं सर? माझं ग्रॅज्युएशन झालं मॅडम, ओटी टेक्निशियन आणि नर्सिंग झालं माझं. अच्छा अच्छा. मग त्यांना तुम्ही साथ द्यायची? आम्ही दोघांनी विचार केला. मॅडमने माझ्याकडे एक संकल्पना सुचवली मला की असं आपण नर्सिंग केअर चालू करूया. मी त्याच्यावरती विचार केला. नंतर मला इथे संकल्पना खूप आवडली. नंतर मग आम्ही दोघांनी विचार केला आणि मग आम्ही नर्सिंग केअर सेंटर चालू केला. 2 वर्ष झाले नर्सिंग. मग 2 वर्षात आत्तापर्यंतचा तुमच्या दोघांचाही कसा अनुभव होता? अनुभव पाहायला गेलं तर छान आहे अनुभव. ज्या उद्देशाने सेवा करायची ठरवलेलं तो उद्देश आत्ता सध्या पार पडतोय. काही समाजात अशीही लोक आहेत की आमच्या या सेवेची दाद देऊन ह्या पेशंटसाठी मदत म्हणून पण काही गोष्टी प्रोव्हाइड करतात.
तेव्हा असं वाटतं की आपल्याबरोबर अजून अशी लोक आहेत की त्यांना असं वाटतं की काही पेशंटची चांगली सेवा व्हावी, कमी दरात व्हावी. त्यात ते खूप आम्हाला मदत करतात. आत्ताच एक दसऱ्याच्या मुहूर्तावरती आमच्याकडे अग्रवाल म्हणून पेशंट आहेत. त्यांच्या नातेवाईकांनी माझ्या सेंटरला 5 बेड आणि एक O2 कॉन्सन्ट्रेटेड मशीन, आमच्या सेवा करण्याची वृत्ती बघून आम्हाला त्यांनी भेट दिलेला आहे. त्याबद्दल सुद्धा ह्या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून त्यांचे मी आभार मानते. अशी छोटी छोटी मदत करणारी लोक पण भरपूर आहेत आणि ते आमचं काम बघतात, त्यावरती आम्हाला ते मदत करतात. काम बघतात आणि त्यावरती मदत करतात, ते खरंच आहे. म्हणजे हा सेवाभाव नर्सिंग क्षेत्रात तर सगळ्यांना म्हणजे असतंच. ते मनापासून करताना मी आजपर्यंत खूप जणांना पाहिलं आहे. पण मायेच्या सावलीने स्वतःचे एक वेगळं सेंटर तयार करायचं हा देखील कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा असतो. नाही तर इच्छा खूप असते पण त्यातून मार्ग पण मिळत नसतो किंवा खूप अडचणींना पण सामोरं जायला लागतं. म्हणजे तुम्हाला पण कोणत्या कोणत्या अडचणी आतापर्यंत आल्या? सुरुवात म्हणजे आम्हाला जागा शोधायला 2 वर्ष गेली. 2 वर्ष हा काळ भरपूर मोठा होता आमच्यासाठी. एक स्वप्न असतं, कोणाचं डॉक्टर व्हायचं असतं, कोणाचं इंजिनियर. माझं नर्सिंग झाल्यानंतर माझं एक स्वप्न होतं, ह्या पेशंटचा अनुभव आल्यानंतर की माझं स्वतःचं नर्सिंग केअर सेंटर सुरू आहे. ही सुरुवातीला माझ्या मनात संकल्पना आल्यानंतर मी कोल्हापूरला सावली केअर सेंटर म्हणून आहे, तिथे जाऊन भेट दिली. आपण हे करू शकतो का, त्यासाठी लागणारी कागदोपत्री पूर्तता काय आहे आणि त्यासाठी प्रॅक्टिकलमध्ये काय करावं लागतं. तिथल्या लोकांनी सुद्धा मला खूप मदत केली, माहिती व्यवस्थित दिली, तिथले काही पेशंट बघितले. त्याच्यानंतर जागा शोधणे हा आमच्यासाठी एक कार्यक्रमच झालेला. 2 वर्षानंतर आम्हाला ही जागा भेटली. जागा भेटल्यानंतर पण बाजूचे लोक, त्यांना ह्या गोष्टी इथं करायला अडचण होती. ह्या सगळ्या गोष्टीतून सफर करावं लागलं. सुरुवातीला स्टाफ भेटत नव्हता की आम्ही 24 तास घरच्यांनासुद्धा आम्ही महिना 2 जण म्हटलं तरी घरी जात नाही. स्टाफ भेटत नाही कारण इथं आमच्या केअर सेंटरवरती कसंही कुठल्याही पेशंटशी बोलणं किंवा कसंही काम करणं अशा गोष्टी अजिबात चालत नाही. त्यामुळे आमचे स्टाफचे भरपूर प्रॉब्लेम असतात आणि आम्हाला कंटिन्यू पेशंटसोबतच राहावं लागतं. मी स्वतः माझं घर कामजाईनगरला असून सुद्धा 24 तास सेंटरवरती पेशंटसाठी थांबलेली असते. माझी जी काय आहे आत्ता ही 2 वर्षातली जी काही लाईफ गेली ती फक्त मायबाऊलीसाठी मी अर्पण केलेली आहे. माझ्याबरोबर ॲज वेल ॲज माझे पार्टनर प्रतीक गायकवाड म्हणून आहेत, त्यांनीसुद्धा ते सुरुवातीचे 1 वर्षभर जॉब करत होते. आता 1 वर्षानंतर त्यांनीही जॉब सोडलेला आहे आणि मी सेंटर सुरू करायच्या आधी 18 तास ड्युटी करत होते. ज्या दिवशी सेंटर सुरू झालं त्याच्यानंतर पहिला पेशंट आमचा 12व्या दिवशी आला, तेव्हापासून मी दोन्ही हॉस्पिटलचे जॉब सोडून फक्त नर्सिंग केअर सेंटर माझं चालवते. किती काय काय करतात म्हणजे हे प्रत्यक्ष तिथं गेल्यावर हे लक्षात येतं की किती म्हणजे स्वप्न होतं की स्वतःचं सेंटर सुरू करायचं. ते स्वप्न म्हणजे मगाशी बोलण्यात त्यांचं आलं की लोक जागा देत नव्हते, त्याबद्दल थोडंसं सांगा. लोकांना ह्या गोष्टीसाठी जागा द्यावी असं वाटतच नाही, कारण त्यांच्या मनात चुकीच्या गोष्टी आहेत. पण आज विचार करता आपल्याच घरी जर पेशंट असेल तर आपण कुठं ठेवणार, ह्या लोकांनी हाही त्याच्याबरोबर विचार करावा. कोणाचे तरी आई वडील आहेत तिथं, त्यांची सेवा होते. 2 दिवस जे काही त्यांच्या शेवटच्या आयुष्यातले 4 दिवस आहेत ती कुठेतरी सुखाने घालवतात. मग ह्या गोष्टीविषयी तुमच्या मनात चुकीचे विचार असणं चुकीचं आहे. काही लोक घरीही डेथ होतात. जर तुमच्याच आईवडिलांपैकी घरी कुणी डेथ झालं म्हणून तुम्ही ते घर सोडत नाही, जमीन विकत नाही, जागा विकत नाही, तिथंच राहता. मग हे तर कोणाचे तरी आई वडील आहेत. उलट आता जी आम्ही जागा घेतलेली आहे सांगण्यासारखी गोष्ट आहे. 10 वर्ष हा बंगला बंद होता आणि त्या लोकांना आम्हाला ही जागा दिलेली. अशा कारणासाठी गेली की त्यांना स्वतःलाच असं वाटतं की आमच्या हातून पुण्याचं काम होतं की आम्ही जागा दिलेली आहे तुम्हाला. थोडे पैसे घेतात ते जागेचा रेंट म्हणून, पण त्यातून पण थोडासा त्यांचा एक चांगला भाव आहेच की बाबा इथं वृद्ध आणि नैसर्गिक केअर सेंटरची गरज असणाऱ्या लोकांची सेवा होते. म्हणजे असं पण आहे की मगाशी त्यांच्या बोलण्यात आलं सीमाच्या की लोकांची काही अशी दानत पण आहे की ते स्वतःहून मदत करतात आणि असेही लोक आहेत की ते मदतीला विचार करतात. म्हणजे दोन्ही बाजूनी समाजात लोक आपल्याला बघायला मिळतात असं म्हणता येईल. की सुरुवातीला जागा मिळण्यासाठी खूप त्रास पडला की लोक म्हणजे डेथ होती लोकांची, मग आम्ही तिथे देणार नाही वगैरे असं बोलण्यात आलं सीमाच्या. म्हणजे हे किती लोक विचार करतात, त्यातूनही यांनी ही जागा मिळवली, हे सुरू झालं सेंटर आणि खरंच चांगलं काम करतायत. म्हणजे त्यांच्या नातेवाईकांचं फीडबॅक मी बघितलं ना, त्यात ते म्हणले पण की रक्ताचे नातेवाईक करणार नाही ते कामं हे करतायत.
आणि खरंच करतायत. आणि काय काय वेळेस असं होतं की पेशंट म्हणजे अगदीच घरी करू शकत नाही, म्हणजे अगदी शक्यतो कोण आपल्या नातेवाईकांना मनापासून सगळे सांभाळत असतात, करत असतात, पण घरी काही काही वेळेस ते होत नाही. मग अशा वेळेस अशा सेंटरची खरंच गरज आहे आता बघायला गेलं तर. कारण बरीच पिढी आता नवीन पिढी व्यवसायात असती किंवा पुरेसं ज्ञान नसल्यामुळं पेशंट चुकीच्या पद्धतीने ट्रीट होतं. ऑपरेशन एका तासाचं असतं, पण ऑपरेशन नंतर जी काळजी घ्यायची असते ती 4 महिने घ्यायची असते. त्या वेळेला पेशंट उभा राहतो. तर त्या काळजीमध्ये 50% पार्ट नर्सिंग केअरचा येतो, मेडिसिनचा येतो, ॲज वेल ॲज फिजिओथेरपीचा येतो. आपल्या केअर सेंटरवरती ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता केलेली आहे. माझ्या सेंटरवरती सर्व्हिसेस ज्या होतात त्याबद्दल तुम्हाला प्रतिज्ञापट सांगते. सर काय आपल्या केअर सेंटरमध्ये पॅरालिसिस पेशंट असतात, त्याच्यामध्ये त्यांची पूर्ण नर्सिंग केअर केली जाते. त्याच्यानंतर बेड सोर्सचे ड्रेसिंग केले जातात. म्हणजे जे की आपण हॉस्पिटललाच असतात पेशंट बरेच काही एका जागेवर पेशंट असतात, त्यांना आपण घरामध्ये ट्रीट नाही करू शकत. अशा वेळी काय होतं की म्हणजे तेवढं आपल्याला ते माहीत नसतं किंवा बेड सोर्स म्हणजे काय, लोकांना ही माहिती नसते की बेड सोर्स म्हणजे काय. तर ते एका जागेवरती जास्त काळ राहून झोपून ते त्यांना पाठीला बदक्सला छोटे छोटे जखमा होतात. त्याच्यानंतर हळूहळू की मग त्याचं रूपांतर मोठ्या जखमेमध्ये होतं, त्याला बेड सोर्स म्हणतात. मग नंतर हवेची गादी टाकणं त्याच्यासाठी, त्याचं ड्रेसिंग घालणं, ते बाकीच्या गोष्टी छोट्या छोट्या असतात, पण ते समजण्यातच लोकांना खूप वेळ जातो. त्याच्यामुळे मग नंतर बेड सोर्सचे ड्रेसिंग म्हणा, पॅरालिसचे पेशंट्स असतात, कोमा, फ्रॅक्चर, त्याच्यानंतर मतिमंद पेशंट, एका जागेवर खेळलेले रुग्ण, अशा पेशंटची आपण इथे सेवा देतो. ट्रॅकेस्टोमीचे पण पेशंट असतात. ट्रॅकेस्टॉमी म्हणा, म्हणजे जे ते नाकातून नलिकेची पाईप असते, जे पेशंट तोंडाने खाऊ शकत नाही, अशा पेशंट नाकातून पाईप टाकलेले असतं. ते आपल्याला घरी आपण होतच नाही पॉसिबल की त्यांचं फिडिंग 3-3 तासाला द्यावं लागतं, जे की आपण ते 3 तासाला कसं द्यायचं. म्हणजे ते हाच विचार असतो आपल्याला की ते एक सिस्टरचं काम आहे किंवा एका नर्स. म्हणजे ते बरेच लोक काय करतात की घरामध्ये एक सिस्टर प्रोव्हाइड करतात आणि मग त्यांना ते पे करून घेतात. पण आपण काय करतो अशा वेळी आपण सेंटरमध्येच त्या पेशंटला ठेवून त्यांचं नाकामधलं जे फिडिंग जे असतं ते सर्व करून घेतो. त्यानंतर मग त्यांचे ट्रॅकेस्टॉमी असते, जे घशामधला पाईप असते त्यांना श्वास घ्यायला जरा त्रास होत असतो, त्यासाठी ते ट्रॅकेस्टॉमी केली असते. असे पेशंटसुद्धा आपण ते काळजी घेतली. असे खरंच मी आत्ता जसे बोलले ना की काहींची मुलं जॉब करत असतात, बाहेरच्या देशात असतात, की त्या लोकांना वेळ द्यायचा म्हणलं तरी देऊ शकत नसतात आपल्या नातेवाईकांसाठी. पण हे खरंच तुम्ही अगदी एवढं प्रेमाने त्यांचं स्वतःच्या घरातले आत्ता मी म्हणलं ना करू शकणार नाही एवढं तुम्ही ते काम करताय. आणि खूप चांगलं काम आहे तुमच्या दोघांचं पण, खूप छान आहे. आपणही समाजाचे देणे लागतो या भावनेतून अनेक महिलांना मी सामाजिक कार्य करताना समाजात पाहत असते. नवरात्रीच्या नवदुर्गांमध्ये त्यांचा सन्मानही करते. पण अशाही दुर्गा आहेत की ज्या प्रसिद्धीपासूनही लांब आहेत आणि सक्षमपणे स्वतःच्या हिमतीने कसलंही कोणाचीच मदत नसताना स्वतःचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा एक काहीतरी मला आयुष्यात येऊन करायचं आहे आणि हे असं सेंटर सुरू करून सीमाने खरंच एवढं म्हणजे आज मी पेशंटचं बघते ना, एवढं चांगलं त्या काळजी घेतात त्या पेशंटची. अशाही महिला समाजात आहेत की स्वप्न पूर्ण करण्याबरोबर अशीच रुग्णसेवाही करतात आणि अशीच रुग्णसेवा तुमच्या हातून घडो. अशीच लोकांना पण खरं ही खूप आता काळाची गरज झालेली आहे की ही मदत आता यांच्यामुळं लोकांना मिळती आहे. आणि नवरात्रीच्या नवदुर्गांमध्ये तर नेहमीच त्या माझ्यासाठी दुर्गा असतात. ह्या पण नीलम टॉक शोमधल्या प्रत्येक जणी ज्यांची मुलाखत घेतली त्याही माझ्यासाठी दुर्गाच आहेत आणि जगातली प्रत्येक महिला दुर्गाच आहे. तिच्यात कोणती ना कोणती शक्ती आहेच आहे आणि ती शक्ती अशी वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही महिला दाखवून देतो. अशीच एक शक्ती सीमामध्ये आहे. कारण बघितलं तिचं सगळं मी बॅकग्राऊंड जाणून घेतल्यावर कळलं की इतकं सक्षमपणे तिने स्वतःला सिद्ध केलंय आणि खरंच खूप चांगलं काम आहे. सीमाशी बोलून मला खरंच बरं वाटलं, कारण कळतं बाहेर पडल्याशिवाय आपल्याला जगाची ओळख होत नाही. ज्यावेळेस तिथं जातो त्यावेळेस जवळून बघतो त्यावेळेस कळायला जातं की लोकांचं कशातून किती संघर्ष असतो आणि खरंच संघर्षमय आयुष्य असतं. त्यातूनही त्या जिद्दीने तोंड देतात आणि पुढे येतात. म्हणजे अगदी असं नाही आहे महिलांचं की रडत बसतो की आता मी काय करू, पण असं नाही आहे. हिंमत शोधावी लागते, पर्याय शोधत असतात, पर्याय शोधतात, पण पर्याय शोधून देखील स्वतःला सिद्ध करणं हे देखील खूप चांगलं, खूप गरजेचं आहे. म्हणजे सीमाशी बोलून हे लक्षात आलं माझ्या की कशा महिला सक्षम आहेत, हिंमत आहे, ते अगदी दाखवून दिलं आणि खूप छान काम आहे. असंच काम करत राहा.
31 डिसेंबर जे हॉटेलला जाऊन आपण साजरा करतो, किंवा न्यू इयर म्हणजे नवीन वर्ष 1 जानेवारी, असं वेगवेगळ्या पद्धतीने आपण तो साजरा करतो. खरं मराठी महिन्याचं नवीन वर्ष तर आपला पाडवाच आहे, गुढीपाडवाच आहे. पण अशा ठिकाणी येऊन त्यांना थोडंसं आनंद देण्याचं काम आपण करू शकतो. असाही 31 किंवा 1 जानेवारी नवीन वर्षाचं स्वागत आपण करू शकतो. आणि थोडेसे 2 शब्द आहे की नाही मावशी, कशा आहात तुम्ही? 2 शब्द त्यांच्याशी येऊन बोललं तरी त्यांना किती छान वाटतंय की नाही? कशी तब्येत आहे तुमची? ठीक आहे ना? तुमची कशी आहे? तुमची कशी आहे? छान आहे ना? असं एवढं बोललं तरी त्यांना एक चेहऱ्यावर त्यांचा एक हसू तरी आपण देऊ शकतो की नाही? आता किती मस्त सगळे जरी हसल्यावर किती छान वाटलं. सगळे एवढे हसताना बघितल्यावर एवढं छान वाटलं सगळ्यांना. मला मस्त वाटलं. दोघं तर यांची सेवा करतच असतात, पण आपण येऊन थोडंसं 2 शब्द बोलले तरी त्यांना किती छान वाटतंय, किती बरं वाटतंय. छान वाटतंय सगळ्यांना. तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं. मला छान वाटतंय अगदी. काय नाव आहे मावशी तुमचं? माझं नाव गीता राजेंद्र कारंजकर. अच्छा. मी 2022 पासून 19 एप्रिलला आलेले आहे इथे का? 2001. माझा म्हणजे जरासा घरगुती प्रॉब्लेम. इथं सगळी चांगली सेवा मिळते, परत आणि स्वच्छता असते, आणि जेवण वगैरे वगैरे व्यवस्थित असतं, नाश्ता आहे ते सगळं व्यवस्थित असतं आणि काळजी घेतात. असेही लोक आहेत समाजात की मनापासून काम करणारे पण आहेत, प्रसिद्धीपासून लांब पण असणारे आहेत. असे सेवाभाव असणारे बरीच लोक समाजात आहेत. आणि मला तर खरं मनापासून आनंद होते की देवाने ही मला एक संधीच दिली आहे नीलम टॉक शोच्या माध्यमातून, की लोकांच्या रसिक प्रेक्षकांपर्यंत ही मी ह्या सगळ्या लोकांची जे कामं आहेत ते पोहोचवण्याचं काम करते. आणि खरंच ही संधी खूप लोकांना कमी मिळते, तशी मला ही मिळाली की आतापर्यंत साताऱ्यातील खूप म्हणजे विशेष मुलांच्या शाळा असू दे किंवा इतर, आता तुम्ही बघितले की महिला मंडळ होती, की बऱ्याच जणांची माहिती नसते. सामाजिक सेवा केलेली हे देखील लोकांना माहीत नसते. नवरात्रीच्या नवदुर्गाच्या माध्यमातून म्हणा किंवा इतरही की माध्यमातून मी जे सामाजिक कार्य करते ते लोकांच्या पुढे आणण्याचा नीलम टॉक शोचा एक छोटासा उद्देश आहे. आणि हे काम समाजापुढे आणताना खरंच मनापासून आनंद होतो की कोणीतरी हा कार्यक्रम बघितला, कोणाला थोडीशी जरी ही कल्पना आली की हे यांचं सेंटर आहे, त्या लोकांपर्यंत आपण पोहोचलो, त्या पेशंटला, त्यांच्या नातेवाईकांना माझ्याकडून थोडीफार मदत झाली, तर हेच एक मनाला समाधान की आपण अशी नाही तर अशी कशा तरी मार्फत मी ही समाजसेवा करतेय, याचाच मला खरा आनंद होतोय. कारण यांचं काम मी पोहोचवतेय आणि त्यातून त्यांना ट्रीटमेंट मिळून एखादा पेशंट जर बरा झाला तर ते माझ्यासाठी एक माझी चांगली मोठी समाजसेवाच बनता येईल आणि माझ्या मनाला पण समाधान की मी काहीतरी करतेय. चौकशी असते. आजींची बरी आहे का तब्येत? बरी. आजींचं गाव कोणतं? गाय एवढी मसूर. माझं पण इथलंच आहे, पण माझा मुलगा बाहेरगावी असतो, दुबईला असतो. अच्छा अच्छा. आताच मी जसं बोलले की परदेशात मुलं असतात, तेच मावशींनी बरोबर सांगितलं आता. कारण आता इमर्जन्सी आली की तिकडून यायपर्यंत वेळ लागतो. इथं कसं थोडं जरी काही तुम्ही आहे की लगेच डॉक्टरांना बोलवतो आपण, पुढची ट्रीटमेंट होते, थोडासा वेळ भेटतो त्यांना इथपर्यंत यायला. प्रत्येक पेशंटला डॉक्टर पण तुमच्याकडे येऊन सगळी ट्रीटमेंट. डॉक्टर इम्रान तांबोळे इथे व्हिजिटला येतात आणि त्याचबरोबर सर्जन म्हणून संदीप निकम आहेत ते येतात आणि डायबिटॉलॉजिस्ट डॉक्टर वीरेंद्र घड्याळ, तिथे जण आमच्याकडे व्हिजिटला असतात. बरी आहे तब्येत? चांगली आहे ना? मॅडमनी चांगली ठेवली का? नाव काय आजीचं? नाव कुलकर्णी, सुलभा कुलकर्णी. अच्छा अच्छा. मॅडम आहेत म्हणून आम्ही आहोत. खरंच आहे, एवढं प्रेमाने एवढं सांभाळणार माणूस असल्यावर काय ना मग. त्या पण आमच्याकडे त्यांच्या जीवावर हेच तर प्रेम असतं. मला आता जवळजवळ 2 वर्ष होतील पूर्ण. कुलकर्णी आजी आहेत आमच्या, 1 वर्ष झालं असेल आमच्याकडे राहतात. त्यांना आम्ही घरी भेटायला गेलो होतो ॲडमिशन करते वेळी. त्यांच्या घरात नातेवाईक दुसरे कोणी नाही, मुलगा मुलगी असं कोणी नाही. त्यांच्या जाऊबाई मला इथे येऊन आठवड्यापूर्वी भेटून गेलेल्या
आणि ज्यावेळेला आम्ही त्यांच्या घरी गेलो त्यावेळेला ऑक्सिजन लेवल खूप कमी होती, की इथं आणून एक रात्र निघेल का नाही सांगता येत नाही अशी अवस्था होती. आम्ही तिथूनच डॉक्टरांना त्यांची रिपोर्ट्स पाठवले, मेडिकल जी काही त्यांची मेडिसिन चालू आहे त्याचे फोटो पाठवले. इथं पेशंट संध्याकाळी 7 वाजता आला आणि आल्यानंतर लगेच एक अर्धा तासात एक डॉक्टर आले, बघितलं त्यांनी. आजी एवढ्या मस्त झाले जातात. आणि आजी सांगायची गोष्ट, आम्ही भेटायला गेल्यानंतर त्या मला फक्त म्हणल्या मी फक्त तुमच्याकडे 8 दिवस राहणार आहे. 8 दिवस झाले की मी माझ्या घरी येणार. आज आजींना त्यांच्या जाऊबाई घ्यायला आल्या की बाबा चला 4 दिवस घरी, तरी सुद्धा ते जायला तयार नसतात. एवढं छान रोड येत आणि त्यांना अधूनमधून बऱ्याच वेळेला असे अस्थमाचे अटॅक वगैरे येतात, वातावरण चेंज होईल त्यामुळे त्यांना कंटिन्यू डॉक्टर व्हिजिट किंवा ह्या गोष्टीची गरज पडते. जाऊबाई मॅडमने सांभाळलं म्हणून खूप छान. सारखं लक्ष भयंकर आहे, सारखं लक्ष सगळ्यांच्यावर लक्ष चांगलंय. सेवेच्या स्वरूपात ते लोकांपर्यंत पोहोचणं होणं पण तितकंच गरजेचं आहे, की जे माध्यम आम्ही तुम्हाला निवड केलेली आहे. कारण लोकांना गरज आहे या गोष्टीची आणि सेवेची सुद्धा, आणि त्यातून पेशंट तरी फ्रस्ट्रेट होणार नाही एवढीच एक अपेक्षा आहे. आमच्या सेंटरला भेट द्या, तुमच्या पेशंट आमच्याकडे देण्या इतपत विश्वास ठेवा. नक्कीच आम्ही चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू. विश्वास ठेवा ती म्हणते विश्वास ठेवा. कारण कसं असतं आपल्या घरातलं नातेवाईक आपण दुसऱ्याच्या जवळ सोडणं हा डिसिजन म्हणजे फार मोठी गोष्ट असते. जसं की आपली आईच आपल्याला अंगणवाडी ज्यावेळेला पहिल्या दिवशी शाळेत सोडायला येते त्यावेळेला सुद्धा तिचं काही तासासाठी मन लागत नाही. असं नाही की बाबा सगळेच लोक एवढे विचित्र झाले की ठीक आहे बाबा सोडलं माझ्या आई वडिलांना, माझा विषय संपला, पैसे भाड्यांना पाठवलं, असं काही नसते. काळजी असते, प्रेम असतं. फोन करतात, व्हिडिओ कॉल करतात, पैसे वेळेवर पाठवतात. आम्ही नाही पोहोचू शकत, आमच्या पेशंटला वेगळा काही खाऊ लागला तर तुम्ही द्या. असेही बाबा काही जण जसं तुम्ही म्हटलात की 31st जाऊन कुठेतरी पार्टी करण्यापेक्षा आजही आत्तापर्यंत आमच्या 2 वर्षात सेंटरवरती असे बरेचसे कार्यक्रम झालेले आहेत की त्यांनी आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे किंवा माझ्या आज वडिलांचं वर्षश्राद्ध आहे, तो मी मोठा आवडवे खर्च करण्यापेक्षा आम्ही तुमच्या सेंटरला काहीतरी गोड खाऊ आणून देतो. बरेचसे नातेवाईक आहेत, सरकारी पेशंटचे नातेवाईक आहेत, असे बरेच जण आहेत की ते पेशंट त्यांचे इथं नाहीत पण ते या लोकांना येतात भेटायला. थंडीचे स्वेटर वगैरे देणं, बाकीच्या अजून काही गोष्टी लागणार आहेत का मॅडम आम्ही आणून देऊ का, तुम्ही करताय पण आमच्याकडून थोडंफार, ह्या गोष्टी बरेच जण करणारे आहेत. आपण त्यांना ज्यांना खरंच ट्रीटमेंटची गरज आहे त्यांचं फक्त एकच आहे की तुम्ही या, बघा, सेवा आमची तुम्ही अनुभवण्याचा आम्हाला चान्स द्या. आम्ही तुम्हाला सेवा अनुभव देतोय, तो घ्या तुम्ही तुमच्या पेशंटच्या सोबत. आणि इतरही सण वगैरे पण साजरे करतात. हा, सण वगैरे पण साजरे करतो आम्ही. जसं की आपल्या घरचं जेवण असतं तसेच घरी पण आपल्या सण असतात. आम्ही पण 24 तास इथेच असतो. आमचं सगळ्यांचा सण वगैरे सगळ्यांचे बर्थडे इथे सेलिब्रेट केले जातात. नातेवाईक प्रत्येकाचे पोचतात असं नाही, जे येतात ते सगळ्यांना गोड खाऊ किंवा त्यांच्यासाठी काही द्यायचे ते सगळं देतात. ह्यांचे एकमेकांचे एवढे छान राहतात. अक्षरशः छोटीशी पार्टी वगैरे करणं कधी कधी काय होतं, आता त्या मावशींच्या बोलण्यात आले की मुलगा दुबईला असतो, म्हणजे घरी एकटं राहण्यापेक्षा इथं आपल्या साथीला मैत्रिणी म्हणा की आपल्या ओळख एकमेकींशी बोलणं म्हणा की वेळ जातो आपला, आणि साथीदार हे असं काही एकमेकींच्या असं जोडीला होऊन जातात. एखादं जरी घरी गेलं ना तरी जे इथं थांबतात ना ते त्यांच्यासाठी रडतात. म्हणजे आपण आयुष्य एकत्र काढतो पण काही भांडणच करत राहतो. ते इथं थोडे दिवसासाठी एकत्र राहतात तरी सुद्धा त्यांच्यामध्ये बॉन्डिंग तयार होतं. का तर हे एज डिफरन्स वगैरे या गोष्टी असतो ना, ते यांच्यामध्ये एज सेम असतं बऱ्यापैकी. छान गप्पा मारतात, बोलतात, एकमेकांशी काय जोडून ठेवतं. बरोबर आहे. तालीम सेंटर 15 दिवसात पेशंट घेऊन जाऊ, आमच्याकडे ठेवू नका. ते माझ्या बड्डेच्या दिवशी इथं आले आणि आल्यानंतर एवढी अशी दाढी वाढलेली होती. तुम्हाला त्यांचा फोटो पाठवते. हात लावू देत नव्हते अंगाला कुणाला, कपडे सुद्धा घालत नव्हते. एवढी बाबांची भयंकर हिस्ट्री होती. त्यांनी फक्त मला नातेवाईकांनी सांगितलं
की आम्हाला पेशंट घेऊन जावा असं फक्त सांगू नका. आम्ही पेशंट तुमच्याकडे आणतो, पण आम्हाला या आणि पेशंट घेऊन जावा. बाथरूमच्या टाक्या खाली करणं, चादर फाडणं, बेडशीट फाडणं, कपडे फाडणं, न कपडे घालता सगळ्या पेशंटमधनं फिरणं, अशा त्यांच्या सगळ्या गोष्टी मला त्यांनी सांगितलेल्या आहे. पेशंट ऍडमिट झाल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं, तुम्ही गादीवर झोपणार आहे का खाली झोपणार आहे? ते म्हणले नाही, मी गादीवर झोपणार. बेड करून दिला. दुसऱ्या दिवशी डॉक्टर इम्रान तांबोळी येऊन त्यांनी चेक केलं. पेशंटला चेक केल्यानंतर त्यांना असं वाटलं की त्यांना जंताची गोळी देणं गरजेचं आहे. जंताची गोळी दिल्यानंतर 1 किलोवर जंत त्यांच्या पोटातून पडली असते. मी तुम्हाला व्हिडिओ सहित फोटो सहित दाखवू शकते मॅडम. 1 किलोभर जंत पडले पोटातून. त्या दिवसापासून पेशंट एवढा नॉर्मल झाले, म्हणजे त्या गोष्टीला सगळ्या त्या पूर्ण प्रोसेसला त्यांच्या शरीरातले सगळे जंत बाहेर पडायला 15 ते महिना दिवस एवढे दिवस गेले. त्याच्यानंतर पेशंट पूर्ण एवढा नॉर्मल झालेला आहे. त्यांचे नातेवाईक आज झाले की त्यांना फार समाधान वाटतं की जो पेशंट अगदी वेड्यासारखा वागत होता, माणसात बसतच नव्हता, आता जर मी त्यांना सांगितलं की हा घ्या बिस्किटचा पुडा काका आणि सगळ्या पेशंटला नेऊन द्या, सगळ्या पेशंटला ते बिस्किटचा पुडा देतात. एक आयुष्य आहे आपलं, एंड कुणालाही माहिती नाहीये, पण जे काही आयुष्य आहे ते छान जावं. कसं काय असे ना, आज नाही म्हणलं तर त्यांना 30 ते 35 हजार रुपये पेन्शन आहे. त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांनी एका चांगल्या प्रोफेशनवरती जॉब केलेला आहे, तरी सुद्धा आज त्यांची अशी अवस्था आहे. आपल्या सेंटरवरती आल्यापासून अगदी ते माणसासारखं राहतात, सगळ्यांबरोबर राहतात, कपडे वगैरे व्यवस्थित घालतात, छान राहतात. त्यांच्या नातेवाईकांना आम्हाला पे केलेल्याचं समाधान आहे ते आहे. आणि त्यांना बरं वाटतं की आम्ही आल्यानंतर आमचा भाऊ आमच्याशी चांगलं बोलतोय, की आम्हाला इथून घेऊन जायची गरज पडत नाहीये. 2 वर्ष एका केअर सेंटरला होते आणि नंतर एका केअर सेंटरला होते. 2 केअर सेंटरला त्यांची अशी एवढी वाईट अवस्था झाली की त्यांना असं मांडी घालून बसता येत नव्हतं. 2 पायावरती असं चालतो बदल तसं ते चालायचं. एवढा त्यांना प्रचंड त्रास होत होता. ते जंत जसे पडून झाले, अक्षरशः चोरी करून खायचे. आमचं आधी किचन खालीच होतं. रात्रीचे उठायचे, खायचे, म्हणजे सारखं खाऊ खाऊ करायचे. एवढ्या वाईट अवस्थेतनं त्यांना आता बाहेर काढलेले, तर ते एकदम छान झालेले. बाहेर सकाळी उन्हात जाऊन बसतात, सगळ्या पेशंटशी बोलतात. आता मध्ये आमच्याकडचा एक पेशंट 2 वर्षापूर्वी जो होता तो डेथ झाला. दिवसभर ते अपसेट होते, एकच म्हणत होते पुसळकरांचे माझे चांगले संबंध येतो आणि ते गेले आता आपल्याला सोडून. मी लक्ष ठेवायचो, ते झोपून होते, हे चालतात फिरतात, मग त्यांची टोपी देणं, त्यांचा लांब असलेला टॉवेल देणं, त्यांचा बेड खाली करणं, अगदीच काही मदत लागली तर ते करायचे. म्हणजे काही कळत नाहीये आणि त्यांना कळत होतं पण स्वतः उठत नव्हतं. एक 4 महिन्याचं यांचं दोघांचं बॉन्डिंग असेल, तेवढ्या बॉन्डिंग मध्ये सुद्धा एवढे इमोशनली ते अटॅच होतात. म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळा लेडीज अटॅच होतात, पुरुष सुद्धा 2 अटॅच होऊ शकतात. आणि त्यांना दिवसभर त्या दिवशी ते सॅड वाटत होतं की पुसळकर आपल्याला सोडून गेले, पुसळकर आपल्याला सोडून गेले. शेवटी मॅडम त्यांना एक लेडीज भेटायला आलेली. मग त्या कोण होत्या, त्यांनी काही त्यांना त्रास दिला का? ते बसल्या बसल्याच डेथ झालेले. त्यामुळे असं ऍडमिट करणं किंवा हॉस्पिटलाइज करणं किंवा इथं इंजेक्शन देणं हा काही प्रकारच झाला नव्हता. त्यामुळे ते सुद्धा त्या दिवशी दिवसभर शॉकमध्ये होते. म्हणजे ज्या माणसाला काही कळत नाहीये असं समजून वेगळं ठेवलं जात होतं त्यांना, तर एकट्या रूम मध्ये एकाला केअरटेकरला एका रूम मध्ये एकट्यानं ठेवलेलं. म्हणजे तुम्ही काय प्रकारची सेवा देताय, पेशंटशी कसं वागताय, अक्षरशः त्यांची पूर्ण सेविंग फर्स्ट टाइमची मी स्वतः केलेली. कारण ते जेंट्स लोकांना अजिबात जवळ देत नव्हते, त्यांना थोडाही टच झालेला आवडत नाही. त्यांनी लग्नही केलेलं नाही, त्यांची हिस्ट्री सांगायची म्हणजे त्यांनी लग्न केलेलं नाही. त्यामुळे ते स्पर्श जरी कापड्यांना झाला तरी ते लांब जातात. असं त्यांचं पूर्ण नेचर असून सुद्धा ते आता आमच्याबरोबर व्यवस्थित राहतात. त्यांना सुद्धा इथं छान वाटतं. आपुलकीने विचारतात, मॅडम तुम्ही बाहेर चाललाय का, मॅडम तुम्ही बाहेर ना आलाय का, मला काही खाऊ आणलंय का. असं दुसऱ्या कुठल्याही नातेवाईकांना म्हणणार नाही तुम्हाला काही खाऊ आणलंय का, हा पण मला ते विचारणार. हा, हे त्यांच्या भावाचं नाव आहे मनोज. आणि आणलं की मॅडम मी तुम्हाला खायला देणार. मग मनोजनी खायला आणलं वाटी केक की तुम्हाला खायला मला पण देणार ना. हो, वाटिकेत मनोजची त्याची वाट नाही, किती चांगलं काम आहे. म्हणजे खरंच सीमा, खरंच खूप म्हणजे शब्द नाही की कसं कसं जगात चाललेलं असतं. ते म्हणतात ना, तिथं गेल्यावर कळतं, ज्याच्यावर वेळ येते त्याला समजतं की आयुष्य काय असतं. पण ते आयुष्य हे जवळ बघताय तुम्ही की लोकांच्या आयुष्यात काय काय घडतंय. म्हणजे काय थोडं आपल्या लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आम्ही केअर सेंटर सुरू करायच्या आधी होता आणि आता 2 गोष्टीत तफावत आहे. आमच्याकडे असे बरेचसे पेशंट येऊन गेले की आता ह्यांची फायनान्शियल कंडिशन गुड आहे, 20-30 हजार ह्या टायमिंगला तुम्हाला पेन्शन भेटत असेल आत्ताच्या वेळेला, तर तुम्ही छान आयुष्याचं आयुष्य जगू शकता.
पण ते सुद्धा जगता येत नाही त्यांना बाकीच्या सगळ्या प्रॉब्लेममधून. आणि काही नातेवाईक असे असतात की त्यांच्याजवळ आहेत पैसे पेशंट, पण फिजिकली ते फिट नसतात, त्यामुळे त्या पैशाचा तो आनंद घेऊ शकत नाही. बरेच जण असतात की माझ्या आईने भरपूर सोसले आणि आता चांगले दिवस आले आणि आता अशी अवस्था झाली, पण ते ही सर्व्हिस चांगली मिळाली तर ते तरी 2 घास त्यांना सुखाने भेटतायत हे बघून तरी थोडंसं बरं वाटतं की बाबा ठीक आहे, माझी आई कुठे का असेना 2 घास खातीये, व्यवस्थित राहते, काय वाटलं तर मॅडम आणून देत आहेत, सर आणून देत आहेत. आम्ही थोडंसं प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार, आमच्या वेळेनुसार, आमच्या स्टाफनुसार प्रत्येकाचं मन राखायचा प्रयत्न करत असतो. मेडिकली सर्व्हिस बरोबर आहे. बरी आहे ना मावशी तब्येत? हो बरी आहे. माझा फक्त हातच मोडला तर म्हणून नाही, बाकी काही नसतं. असू दे, झालं ना आता, बरं झालं ना. झाला खूप यांच्या सेवेने खूप छान झालाय. हात करतात त्यांची बोलण्यातून लगेच लक्षातच येते ना, आपलेपणा आणि प्रेमच खूप महत्वाचं असतं. बरं होतं आपण आई वडिलांसारखी सेवा करतात माझी, त्यामुळे मला बरं वाटते. छान हात झालाय आता. नमस्कार. 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 सेंटरला जर भेट द्यायची झाली किंवा पेशंटसाठी तुम्हाला जर नंबर पाहिजे असेल तर सीमा नंबर सांग. सेंटरची सगळी माहिती मॅडमनी छान प्रकारे समजून सांगितलेलीच आहे. आम्ही इथं काय करतोय हे देखील आता तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपात माहिती होईल. काही मॅडम इमेजेस टाकतील, त्यातसुद्धा सगळी माहिती दिलेली आहे. तसेच आता आमचे दोघांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत, पर्सनली नंबर आहेत, कारण जी सेवा देतो आहे त्यासाठी जवळचेच नंबर असणं गरजेचं आहे. नंबर आहे माझं नाव आहे सीमा यादव, 9021326526 हा माझा नंबर आहे. माझे पार्टनर प्रतीक गायकवाड, त्यांचा नंबर 8422811951. काही मदत लागली फोन करा. माऊली नर्सिंग केअर सेंटर म्हणजे इथे बघताय तुम्ही, आम्ही सर्वांचे आजार बरे करू शकणार नाही, परंतु कदाचितपणे ते आजारी आहेत हे नक्की विसरायला लावू. या वाक्याप्रमाणेच या दोघांचं आतापर्यंत मी सगळं काम बघितलंय आणि खरंच खूप चांगलं काम आहे. म्हणजे समाजात अशीही लोक आहेत की सेवा भावना ठेवून आपुलकीने, आत्मीयतेने रुग्णसेवा ईश्वर सेवा असं म्हणत, म्हणजे ते रुग्ण तर त्यांच्यासाठी आहे, पण आपले नातेवाईकांसारखे हे त्यांची सेवा करतायत. आणि हे सगळं केअर सेंटरची तुमच्या खरंच माहिती बघितल्यावर असं वाटलं की लोकांनी विचार करायला पाहिजे, अशा केअर सेंटरचा विचार करायला पाहिजे की आपल्या नातेवाईकांना खूप त्रास होत असेल तर हे नक्कीच त्यांची केअर घेतील. आणि खरं तर अशी वेळ नाही यायला पाहिजे समाजात. प्रत्येकाने आपल्या आई वडील कोण ज्येष्ठ नागरिक असतील घरातील त्यांना सांभाळायलाच पाहिजे, केलीच पाहिजे. पण तरीही कधी कधी काही गोष्टी अशा असतात की आपल्या हातात नसतात, त्यावेळेस हे आहेच त्यांची काळजी घेण्यासाठी. आणि नीलम टॉक शो मध्ये तुमच्या सेंटरची सगळी माहिती सांगितल्याबद्दल मनापासून धन्यवाद, आभारी आहे. म्हणजे जिथं जाऊन तिथे गेल्यावर कळतं ना, ते इथे आल्यावर मला समजलं की प्रत्येक वेळेस आपण म्हणत असतो हे जीवन सुंदर आहे, जीवन सुंदर आहे, आयुष्यात येऊन आयुष्याचा आनंद लुटा वगैरे असं म्हणत असतो, पण हे जीवन सुंदर ही लोक करतायत. त्या लोकांचं खूप खूप धन्यवाद, आभारी आहे.